जे कसितं नवनीतचारम् गोपालनादाय सद्गुणचारम् अनेक जन्मार्जित पापचारम् कृष्ण गौराङ्गम् श्री कृष्णं नमामि गौराङ्गम् श्री कृष्णं नमामि भजमन कृष्ण गोपाल गिरिधर गोपाला 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 गोपाला नंदलाला गोपाला नंदलाला गोपाला नंदलाला गोपाला नंदलाला भजमन कृष्ण गोपाल गिरिधर भजमन कृष्ण गोपाल गिरिधर जय जय माधव जय जय माधव जय घनश्याम सबको है प्यारा तेरा ही नाम सबको है प्यारा तेरा ही नाम जय जय माधव जय जय माधव जय घनश्याम सबको है प्यारा तेरा ही नाम सबको है प्यारा तेरा ही
मेरा ही नाम, 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 मेरा ही नाम। जय जय माधव, जय घनश्याम, सबको सबको जय घनश्याम। क्या मैं पूछे कृष्ण कृष्ण पुकारे, क्या मैं पूछे कृष्ण कृष्ण पुकारे, ज्ञान से अपना जन्म सवारे, ज्ञान से अपना जन्म सवारे। करता विश्राम सबको है प्यारा तेरा नाम, सबको है प्यारा तेरा नाम। जय घनश्याम। भक्ति में बसती मैं सबसे निराली, भक्ति की मस्ती है सबसे निराली। तू मेरा मालिक मैं हूँ सवारी, तू मेरा मालिक मैं हूँ सवारी। हमको क्या कहा सबको है प्यारा तेरा नाम, सबको है प्यारा तेरा नाम। जय घनश्याम, सबको है प्यारा। मंगल गुण नाम का गाए, मंगल गुण नाम का गाए। हर के नाम सबको है प्यारा तेरा नाम, सबको है प्यारा तेरा नाम। जय जय माधव, जय घनश्याम, सबको है श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। कालच्या 17 मध्ये आपण पाहिलं होतं की शूरसेनानी आपला जो मुलगा वासुदेव यांना उग्रसेनाच्या स्वाधीन करून त्यांनी आपल्या या इहलोकीचा प्रवास संपवलेला आणि जाताना त्यांनी सांगितलं की मित्रा, हा माझा मुलगा लहान आहे, हा जेव्हा मोठा होईल तेव्हा याला शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीचा अभ्यास करून या माझ्या राज्यगादीवर बसवा. आपल्या मित्राची जी भाग आहे
किंवा इच्छा आहे, त्याप्रमाणेच उग्रसेनानी सुद्धा राज्य गादीवर न बसता राज्य गादीला एक आदर्श माणूस गोकुळीच्या यादवाचा जो राज्य होता ते राज्याचा कारभार ते करायला. इकडे वासुदेव गोकुळामध्ये साधू संतांच्या संगतीमध्ये, ऋषी मुनींच्या संगतीमध्ये शस्त्र आणि शास्त्रांचा अभ्यास करायला. असं अभ्यास करत असताना त्यांची त्या गुरुकुळामध्ये नंदाशी मैत्री जमली. आणि मैत्री जमल्यानंतर त्या मैत्रीचं रूपांतर एका गाढ मैत्रीमध्ये झालेलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वसुदेव आपल्या मथुरा नगरीला आलेले आहेत आणि नंद हे आपल्या नंद गावी गेलेले आहेत. असं व्यवस्थित चालत असताना आता उग्रसेनांच्या मनामध्ये आलं की वासुदेव हे आता तरुण झालेले आहेत, आपल्या मित्राचाच मुलगा आहे, म्हणून उग्रसेनानी आपली जी मुलगी आहे त्या मुलीचा विवाह वासुदेवांसोबत करावं असं निश्चय केलं. परंतु त्यापूर्वी एक घटना घडली. उग्रसेनाचा मुलगा कंस हा आपल्या वडिलांना राज्यकारभारामध्ये मदत करतो. कंसाला या सगळ्या गोष्टीची कल्पना होती की ह्या राज्याचा जो मुखिया आहे किंवा राज्याचा राजा जो आहे तो वसुदेव आहे. आज ना उद्या जेव्हा तो मोठा होईल, तेव्हा हे यादवांचं साम्राज्य हे वसुदेवाच्या स्वाधीन करावे लागेल. परंतु सत्तेची लालसा या ठिकाणावरून सुरू होते आणि या ठिकाणावरूनच जर तसं म्हणलं तर श्रीकृष्ण चरित्राचा प्रारंभ होतो. कारण असं म्हणलं जातं की ज्यावेळेस आपल्या हक्काचं सोडण्याची इच्छा होते तेव्हा रामायण सुरू होतं आणि ज्यावेळेस आपल्या हक्काचाही नसतोय ते आपण प्राप्त करण्याचा उपाय करत असतो तेव्हा महाभारत होत असतो. त्याच महाभारताची सुरुवात, श्रीकृष्ण चरित्राची सुरुवात कंसाच्या ह्या राज्य हटवण्याच्या, राज्य प्राप्त करण्याच्या अट्टहासापायी सुरुवात झाली. अशी इच्छा होण्याचं कारण हे असं, मनुष्य जर असेल, सारासार जर विचार करत असेल तर तो अशा गोष्टीची कधीही चिंता करणार नाही किंवा असे त्याच्या मनामध्ये कधी विचार येणार नाही. परंतु कंस हा जो होता हा आसुर होता आणि आसुरी प्रवृत्ती असणं हा त्याचा गुणधर्मच आहे. आसुराच्या ठिकाणी मनुष्यत्वाची गुण येणं ही थोडी अवघडच गोष्ट असते. तरी कंस या राजगादीवर आपली ही गादी जी आहे हे आपले वडील चालवत आहेत, त्या सुडाने तो पेटलेला होता आणि मोठं झाल्यानंतर ही वासुदेवांच्या स्वाधीन करावं हे त्याच्या मनाला पटत नाही. म्हणून हे यादवांचं साम्राज्य पुन्हा वासुदेवाला भेटू नये ही त्याच्या मनामध्ये एक सारखी खदगत होती, एक खदगत होती. परंतु नियमापुढे त्याला काही करता येत नाही. त्यामध्ये उग्रसेनाने हा नवीन घाट घातला की आपली जी मुलगी आहे देवकी, ही देवकीचा विवाह वासुदेवासोबत करावं, म्हणजे नातेसंबंध जर आले तर पुढील गोष्टी ह्या टळतील असा विचार उग्रसेनाने केलेला आहे. उग्रसेन त्या राजगादीला आदर्श मानून त्याचा कारभार यादवांचं साम्राज्य सांभाळत आहे. त्या काळामध्येच कंसाच्या मनामध्ये राज्यगादी हटवायचा विचार हा आलेला. ज्याप्रमाणे महाभारतामध्ये म्हणून दुर्योधनाच्या मनामध्ये आलेला हा जो
हट्टास होता, हट्ट होता. तोच हट्ट, तीच प्रतीती यादव कुळामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. कंसाने ज्यावेळेस विचार केला की हे राज्य वासुदेव पुढे मोठे झाल्यानंतर त्यांना भेटेल, हे त्यांना भेटलं नाही पाहिजे, हे मनामध्ये होतं. परंतु तो बोलू शकत नव्हता, काही करू शकत नव्हता, कारण वडील अजून त्याचे सशक्त होते. उग्रसेन असे होऊ दिलं नसतं. उग्रसेना त्यावेळेस ते शिकून आले. शिकून आल्यानंतर उग्रसेनानी वासुदेवांचा विवाह हे देवकी सोबत ठरवलेला. देवकी सोबत ठरवल्यानंतर तारीख निश्चित झाली. तारीख निश्चित झाल्यानंतर नवरीचा भाऊ म्हणून कंसाने सुद्धा आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा केलेला आहे. नवे नवे साजरा काय, स्वतःच त्या रथामध्ये, ज्या रथामध्ये वासुदेवांची वरात निघालेली आहे, त्या रथाचा सारथ्य हे कंसाने केलेला आहे. इथपर्यंत योग्य होत, परंतु दैवाला काही वेगळंच करायचं होतं. विधीमध्ये काही वेगळंच केलेलं होतं. ब्रह्म्याने जे नशिबात केलेलं होतं ते काही वेगळंच होतं. आणि अशी वरात आनंदाने वाजत गाजत संपूर्ण मथुरा नगरीमध्ये वाजत गाजत निघालेली आहे. आणि वाजत गाजत येऊन वसुदेव आणि देवकींचा विवाह हा आनंदात पार पडलेला. आनंदात पार पडल्यानंतर उग्रसेनाच्या घरून ज्यावेळेस वसुदेव आणि देवकीचं जेव्हा बोळवण होत होतं किंवा तिला वाटी लावत होते, सारथ्य करणारे हे कंसच. सारथ्य करून आपल्या बहिणीला, म्हणजे मथुरा नगरीच्या त्या दुर्गामध्ये, किल्ल्यामध्ये आपल्या बहिणीला सोडण्यासाठी कंस हा वाजत गाजत निघालेला आहे. आणि वाजत गाजत असतानाच मध्येच मध्यांतरीच दुर्गात पोहोचण्याच्या अगोदर एक आकाशवाणी झाली. अरे दुष्ट, अरे पापी कंसा, तू ज्याची वरात एवढी वाजत गाजत काढलेली आहे, त्या वसुदेवाचा 8वा पुत्र हाच तुझा गर्दनकाळ ठरणार आहे. आणि हाच तुझ्या ज्या मनामध्ये हे राज्य हटवायचं जे षडयंत्र तू करून राहिलेलं आहे, ते षडयंत्र तुझं हा देवकीचा 8वा पुत्र यशस्वी होऊ देणार नाही, अशी आकाशवाणी त्यावेळी झालेली आहे. कंसाच्या आनंदावर विरजन पडलेला आहे. आणि विरजन पडल्यानंतर कंसाचे डोळे लाल झालेले आहेत. मरण हे सगळ्यांना माहिती असतं की मरण हे निश्चित आहे, परंतु आपलं मरण केव्हा आहे हे कळाल्यानंतर मात्र मनुष्य घाबरून जातो. जोपर्यंत त्याला कळत नाही की आपलं मरण कधी आहे, तोपर्यंत मनुष्य हा भ्रमामध्ये आनंदी असतो. आणि देवकीचा 8वा पुत्र हा माझा कर्दनकाळ ठरणार आहे ही निश्चिती झाल्यानंतर मग मात्र कंसाला राग आलेला. त्यांनी मागचा पुढचा काहीही विचार केला नाही. खड्ग काढलेली आहे, तलवार काढलेली आहे, आणि आपल्या सख्या बहिणीलाच म्हणजे देवकीला मारण्यासाठी तो खड्ग घेऊन आलेला. देवकी गयावया करते आहे, देवकी रडती आहे. अरे भावा, ही आकाशवाणी झालेली आहे, अजून तर तसं काही निश्चित नाही. अजून तर आताशी माझं लग्न झालेलं आहे. अजून 8वा पुत्र जेव्हा होईल तेव्हा तो तुझा काळ ठरेल. मी 8 पुत्र होऊच देणार नाही भावा, पण माझे प्राणाचं रक्षण कर. अरे मी तुला राखी बांधते, तू माझ्या जीवाचं रक्षण करण्याचं, माझ्या लज्जेचं रक्षण करण्याचं, माझ्या शिलाचं रक्षण करण्याचं अरे तू मला वचन दिलेलं आहेस. आणि आज तूच भाऊ माझ्यावर खड्ग काढून आलेला आहेस. अरे भावा, अरे माझे प्राण घेऊ नको. म्हणून देवकी गयावया करते. देवकी पाय धरते, कंसाला विनवणी करते, परंतु मृत्यू
समोर पाहिल्यानंतर मग मात्र कंसाने आपली तलवार जी आहे ती देवकीकडे उगारलेली आहे. आता देवकींचा विवाह वसुदेवासोबत झालेला आहे आणि पाणीग्रहण समारंभामध्येच वसुदेवाने शपथ घेतलेली आहे की मी माझ्या पत्नीचं जीवाचं रक्षण करेन, त्याचं शिलाचं रक्षण करेन, माझ्या प्राणाची आहुती देईन आणि यांचं रक्षण करेन. ज्यावेळेस आपल्या पत्नीचा मृत्यू कंसाने पाहिला तेव्हा कंसाकडे पाहिला तेव्हा वसुदेव सुद्धा मध्ये आडवे आलेले आहे. आणि वसुदेवाने कंसाला प्रार्थना केली, कंसाला विनवणी केली, अरे कंसा, आमचा 8वा पुत्र आम्ही होऊ देणार नाही, परंतु माझ्या पत्नीला मारू नकोस. कंस वसुदेवावर सुद्धा खड्ग काढून गेलेला आहे, तलवार काढून गेलेला आहे. आणि दोघांना त्याचा रागाच्या भारामध्ये त्यांना मारण्यासाठी हा उठलेला. शेवटी शिक्षण हे कामी येत असतं. वासुदेवाने शिक्षण घेतलेलं होतं, वासुदेवाने पांडित्य केलं आणि वसुदेवाने पांडित्य करून कंसाला समजवलं. कंसाला जो राग आलेला होता तो राग शांत केला. अरे, तुला राज्य पाहिजे असेल तर राज्य घे, आम्ही हे राज्य सोडून जाऊ. आम्ही आमचा 8वा पुत्र काय, आम्ही अजून 2 मुलावर 1 मुलावर पुत्रच होऊ देणार नाही, मग तर तुला अडचण नाही. आम्ही पुत्रच होऊ देणार नाही, मग तर तुला अडचण नाही. अरे आता तरी आमच्या जीवाचं रक्षण कर. अरे अरे आता तरी आम्हाला मारू नकोस, आता तरी आम्हाला जीवनदान दे. ते पांडित्य केल्यानंतर मग मात्र कंस थोडासा रागात, त्याला जे पाहिजे होतं ते भेटलो, त्याला राज्य पाहिजे होतं, राज्य भेटलेलं आहे. वसुदेवाने त्या ठिकाणी वचन दिलेलं आहे की माझं राज्य पाहिजे असेल तर राज्य घे, परंतु मला मारून. जी कंसाची सुप्त इच्छा होती, मनामध्ये इच्छा होती, तीच पूर्ण होत होती. आणि ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, मी तुम्हाला तुमचे प्राण घेणार नाही, पण माझी एक अट आहे, तुम्ही मात्र या दुर्गातून, या किल्ल्यातून तुम्ही बाहेर निघायचं नाही. वसुदेवानी आणि देवकीनी सुद्धा ते मान्य केलं की आम्ही बाहेर सुद्धा या दुर्गाच्या, या किल्ल्याच्या बाहेर सुद्धा निघणार नाही. आता हे लॉकडाऊनचं जे सूत्र आहे ते आपल्या सगळ्यांनीच आपण अनुभवलेलं आहे. आज आपण आपल्या घरामध्ये कैद आहात. तसंच स्वतःला कैद करून देवकीनी आणि वसुदेवानी त्या किल्ल्यामध्ये स्वतःला कैद करून घेतलेला आहे. आणि राज्य कारभार उग्रसेन सांभाळत आहेत आणि कंस हा कारभार पाहतोय. अशा काळामध्ये मग मात्र जी आकाशवाणी झालेली आहे ती आकाशवाणी मात्र त्या कंसाला काही चैन पडू देईल, बेचैन झालेला आहे. कारण देवकीचा 8वा पुत्र हा माझा काळ आहे. त्या अशी बेचैनी त्याला काय रात्री झोप लागू देईना, त्याला अन्न गोड लागेल. असं केल्यानंतर त्यांना त्या दुर्गामध्ये बंदी बनवलेला आहे. आणि बंदी बनवल्यानंतर मग मात्र त्याची जी जिज्ञासा आहे, त्याची इच्छा जी आहे की हा राज्य कारभार हे मी पाहावं, मला भेटावं, या राजगादीवर मी बसावं. परंतु जोपर्यंत वसुदेव आहेत तोपर्यंत समाज याला मान्यता देणार नाही. त्यांना असं बंदी बनवल्यानंतर काही दिवसांनी जेव्हा त्याचा राग शांत झालेला आहे तेव्हा उग्रसेनाने मध्ये स्थायिक केली. उग्रसेन म्हणाला, अरे कंसा, ह्या राज्याच्या धनीला, या राज्याच्या राजाला तू असं बंदी बनवलेलं आहेस आणि हे बंदी बनवणं हे समाजाला मान्य नाही. समाज तुला नाव ठेवेल, मला नाव ठेवेल, तेव्हा तू त्यांना सोडून दे, त्यांना बंदी बनवू नकोस. आतापर्यंत वसुदेव देवकी हे त्यांच्या दुर्ग किल्ल्यामध्ये, फक्त दुर्ग किल्ल्यामध्येच आतमध्ये बंदिस्त झालेले होते. तोपर्यंत त्यांना तुरुंगवास नव्हता.
परंतु ज्यावेळेस उग्रसेनांनी ही शिष्टाई केली त्यावेळेस उग्रसेनावर हा चिडलेला कंसही चिडला आणि स्वतःच्या वडिलांनाच म्हणतो, म्हातारपणी या म्हाताऱ्याची बुद्धी चाळलेली आहे. हा म्हातारा मला राज्य गादीवर बसू देणार नाही आणि माझ्या मनासारखं राज्यकारभार मला करू देणार नाही. तेव्हा त्यांनी सैनिकाला आपल्या सेनापतीला आज्ञा दिलेली आहे की वसुदेव आणि देवकीला आतापर्यंत तुम्ही फक्त किल्ल्यामध्येच बंदी केलेलं होतं, परंतु आता यांना तुरुंगामध्ये डांबा आणि नुसतं वसुदेव देवकीला नव्हे तर तुम्ही माझ्या वडिलांना सुद्धा वेगळ्या तुरुंगामध्ये टाका, असं कंसाने आज्ञा केली आणि वसुदेव देवकी सोबत उग्रसेनांना सुद्धा तुरुंगवासामध्ये टाकण्यात आलेला. आता कंसाला बोलणारा किंवा थांबवणारा आता कोणीही राहिलेला नाही. तेव्हा कंसाला एखादा उन्मंत झालेला हत्ती ऋषी मुनींना सुद्धा ज्या ठिकाणी यज्ञ वगैरे चालत असतील, ज्या ठिकाणी काही संस्था चालत असतील, ज्या ठिकाणी शिक्षण दिल्या जात असेल, अशा संस्था उद्ध्वस्त करू लागला आणि एखाद्या उन्मंत झालेल्या हत्तीसारखा तो राज्यकारभार करायला. देवाची मंदिरे, देवाची पूजा अर्चा याच्यावर पूर्णपणे त्यांनी बंदी घातलेली आहे. स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार कोणालाही राहिलेला नाही. अशी मथुरा नगरी त्रस्त झालेली आहे. ऋषी मुनींना चापकाने मारणे, त्यांना जीवन जाळणे, त्यांना तुरुंगामध्ये दांबून ठेवणे, त्याच्याविषयी कोणी बोलत असेल त्याचा घात करणे, असा एक ना दोन अनेक अत्याचाराची सपाटाच जणू ह्या कंसाने लावलेला आहे. संपूर्ण जनता ही त्राही झालेली आहे. संपूर्ण जनता ईश्वराची प्रार्थना करते, देवा अरे हे मानवाचं राज्य गेलं आणि ह्या ठिकाणी असुरांचं राज्य आलेलं आहे. मानवाच्या गादीवर मानव ज्या ठिकाणी बसावं, एखाद्या माणसाने बसावं आणि राज्यकारभार करावं, त्या ठिकाणी असुराचा राज्यकारभार सुरू झालेला आहे. आणि असा असुराच्या कारभारामध्ये प्रत्येक जण देवासाठी आराधना करू लागलेला आहे, टहो फोडून राहिलेला आहे. देवा या कंसाच्या अत्याचारापासून आम्हाला वाचव. म्हणून असं अत्याचार करत असताना एक सुंदरस एक गीत आहे. संकट में है आज वो धरती जिस पर तूने जन्म लिया, जिस पर तूने जन्म लिया. संकट में है आज वो धरती जिस पर तूने जन्म लिया, जिस पर तूने जन्म लिया. पूरा करके आज वचन को गीता में जो तूने दिया, गीता में जो तूने दिया. कोई नहीं है तुझ बिन मोहन भारत का रखवाला. बड़ी देर मेरी जाना तेरी रात जाना, बड़ी देर मेरी जाना तेरी रात जाना. ओ पाला नंदलाला, ओ पाला रे नंदलाला, ओ पाला नंदलाला, नंदलाला रे ओ पाला. बड़ी देर मेरी नंदलाला तेरी रात जाना, बड़ी देर मेरी नंदलाला तेरी रात जाना. प्रत्येक जण असा त्रस्त झालेला आहे. देवाला प्रार्थना करतोय, देवा त्या कंसाच्या अत्याचारापासून आम्हाला सोडव, नाहीतर या जीवनाचा शेवट कर. असं त्रस्त झालेली ही सर्व जनता मनोमन देवाला प्रार्थना करते की देवा तू अवतार घे
आणि ह्या अत्याचारापासून आम्हाला वाचव. ही झालेली आहे पूर्ण पूर्वपीठिका भगवान श्रीकृष्ण महाराजांच्या अवतरण्या अगोदरची. परंतु यावर महादाई साहेब पुन्हा एकदा प्रश्न केला की देवा, हे जो आहे कंस, हा कंस तर उग्रसेनाचा मुलगा आहे. उग्रसेन हे यादव राजा आहेत, मनुष्य आहेत. मग भगवान श्री चक्रधर स्वामी सांगतात, बाई, दुर्मल नावाचा एक राक्षस होता हिमालयाच्या पलीकडे, त्याचं वास्तव्य. परंतु दुर्मल हा जो राक्षस हा मायावी राक्षस होता. त्याला जे पाहिजे ते तो रूप धारण करू शकत होता. उग्रसेनाची पत्नी सुनंदा ही अत्यंत स्वरूपवान सुंदर अशी नार होती. त्याची ख्याती, त्याची पतित्वाची ख्याती, पतिव्रतात्वाची ख्याती लांबपर्यंत पोहोचली होती. त्या दुर्मल नावाच्या राक्षसाने सुद्धा विचार केला की याची इतकी पतिव्रता ही नार आहे, याचं पतिव्रतत्व जो आहे तो आपण भंग करूया. त्याला पाहिजे ते रूप त्याला घेता येतो. योगायोग एक दिवस उग्रसेन राजा शिकार करण्यासाठी म्हणून आपल्या किल्ल्यातून बाहेर पडलेला, बाहेर निघालेला. हीच संधी साधून दुर्मल राक्षसांनी उग्रसेनाचं रूप धारण केलं आणि उग्रसेनाचं रूप धारण करून तो त्यांची पत्नी जी सुनंदा आहे त्यांच्यासोबत व्यभिचारला. त्यांच्यासोबत व्यभिचारल्यानंतर त्यांनी आपल्या जो पहिला रूप आहे त्या रूपात तो आला. त्या रूपात आल्यानंतर ज्यावेळेस सुनंदाला कळलं की आपलं पतिव्रतत्व जो आहे ते ह्या दुर्मल राक्षसाने आज भंग केलेला आहे, त्या पतिव्रता स्त्रीने, सुनंदाने, राणी सुनंदाने त्या दुर्मल राक्षसाला शाप दिलेला. अरे पापिया, चांडाळा, तू माझे प्रतित्व भंगवलेस तर परमेश्वर तुझा आणि तुझ्या वंशाचा निपात करील. अरे पापी, अरे चांडाळा, तू माझ्या या पतिव्रता शिलाचं भंग केलेला आहेस. मी तर एक नार आहे, मी तर एक अबला आहे. आज माझा पती माझ्या जवळ नसताना तू त्याचा रूप घेऊन आज माझ्या महलामध्ये आलेला आहेस आणि माझा पतिव्रतत्व सतीत्व तू भंग केलेला आहेस. अरे दानवा, अरे राक्षसा, तुला याची तर शिक्षा भेटलीच पाहिजे. एक लक्षात ठेव, परमेश्वर हा आहे आणि परमेश्वराच्या हिंदीमध्ये जसं म्हणतात कि भगवान की चक्की धीमी पिसती है लेकिन पिसती बहुत बारीक है. मला माहिती आहे, मला विश्वास आहे, तू माझ्यासोबत घात केलेला आहेस. माझ्या अबला होण्याचा तू फायदा घेतलेला आहेस. पण लक्षात ठेव, परमेश्वर तुझा आणि तुझ्या वंशाचा निपात करेल. आणि तो जो गर्भ आहे तो गर्भ सुनंदेच्या पोटी वाढलेला आणि त्या गर्भामध्येच हा कंस, हा आसूर, हा दानव उग्रसेनाच्या पोटी आलेला. म्हणून जर कोणाला शंका येत असेल की उग्रसेनाचा मुलगा जर कंस आहे मग तो हा आसूर कसा, तर त्याचं हे एक उदाहरण आहे.
आता राज्य कारभारावर बसल्यानंतर, राजगादीवर बसल्यानंतर एक दिवस नारद मुनी त्या ठिकाणी आलेले. नारद मुनी आल्यानंतर नारदांनी कंसाला विचारलं, अरे ह्या राज्याचे राजे जे आहेत ते तर वसुदेव आणि देवकी आहेत, ते कुठे आहे? कंस त्यानं म्हणाला की तुम्हाला माहित नाही देवर्षी नारद, की आकाशवाणी झालेली आहे आणि त्या आकाशवाणीमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की देवकीचा 8वा पुत्र माझा वध करील आणि तो त्याच्या राज्य गादीवर बसेल. हे तुम्हाला माहित नाही? देवर्षी म्हणाले, हो, हे तर मी बी ऐकलेलं आहे. अरे पण तू त्यांना बंदीमध्ये घातलेला आहेस, माझ्या हे लक्षात येत नाही. अरे का 8वा पुत्र तो कोणता? वरून जर खाली क्रम लावला तर 8वा पुत्र हा 8 नंबरचा होतो आणि खालून जर 8व्यापासून 1 नंबर जर धरलं तर 1 नंबरचा 8वा पुत्र होतो. आता ही जी कथा आहे, ही कथा मी तुम्हाला कालच्या सत्रामध्ये सांगितलेली आहे की महादेवानी त्यांचे पार्षद जे होते त्यांना शाप दिलेला होता की तुम्ही मृत्यू लोकी पावताल, परंतु तुमचा अपमृत्यू होईल. तुम्ही ह्या देवकीच्या गर्भी येताल, असं हे कालच्या सत्रामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तेच संदर्भ या ठिकाणी त्या 7 जणांना, त्या 7 पार्षदांना ब्रह्म्याच्या शापातून मुक्त करण्यासाठी ही नारदाने खेळलेली चाळ आहे, ही चाल आहे. परंतु हे कंसाच्या लक्षात आलेलं नाही, कारण ज्या ठिकाणी आसुर प्रवृत्ती असेल त्या ठिकाणी बुद्धी काम करत नाही. हे ऐकल्यानंतर कंसाला अजूनही राग आलेला आहे. आतापर्यंत दुर्गामध्ये फक्त बंदिस्त केलेले, आता पहिल्या पुत्रापासूनच आता जो 8वा पुत्र माझा घात करील, 8वा पुत्र माझा घात करील, आता तो 8 नंबरचा आकडा डोक्यातून निघून गेलेला आहे. आणि 8वा तो कोणता? पहिला तो 8वा की 8वा तो 8वा? ह्या चिंतेने अजूनही कंस चिंतातूर झालेला आहे. आणि मग त्यांनी मात्र देवकीला आणि यशोदेला साखळदंड घातलेले आहेत आणि साखळदंड घालून बंदिवासामध्ये घातलेला आहे. आणि बंदिवासामध्ये घातल्यानंतर ज्यावेळेस ही वार्ता सगळ्या यादवांना समजली, यादवांना समजल्यानंतर सगळे यादव एकवटले. आता 12 कुळीचे जे राजे होते, जे सूरसेन होते, संपूर्ण यादवांनी सूरसेनांनाच आपल्या अधीन केलेलं होतं. तेव्हा सगळे राजे एकवटलेले आणि अनियंत्रित अशी चालणारी ही कंसाची राज्य कारभार, याला सुद्धा सगळे वैतागलेले होते. त्याला खत पाणी म्हणून की काय, हे वसुदेव आणि देवकी यांचा बंदिवास मध्ये घडलेला आहे. सगळ्या यादवांनी सभा घेतली आणि सभा घेतल्यानंतर सगळ्यांनी ठरवलं की कंसाचे अत्याचार दिवसांदिवस वाढत आहेत, त्या कंसाच्या अत्याचाराला आळा घातला पाहिजे, म्हणून सगळ्या यादवांनी मिळून त्या कंसावर आक्रमण केलेलं. कंसावर आक्रमण केल्यानंतर सगळे यादव एकीकडे आणि कंस हा एकटा एकीकडे. कंसाचा पराभव या यादवांनी केलेला आहे. कंसाचा पराभव झाल्यानंतर मग कंसाने काकू, बकू, पुतना, केशिया यांनाही आमंत्रित केलेला की तुम्ही माझ्या मदतीसाठी या. यांनाच नव्हे तर बलाढ्य शक्तिशाली असा जरासंघ आहे, त्या जरासंघाला सुद्धा मैत्रीचं आमंत्रण त्यांना पाठवलेलं आहे. आणि आज मी संकटात सापडलेलो आहे, आज तुम्ही मला मदत करा, असं म्हणून जितकेही आसुर असतील
आसुर राजे असतील त्यांना सगळ्यांनी ह्या कंसाने बोलवलेलं आहे. मग पुन्हा महादेशाने प्रश्न केला की देवा, हे काकू बकू केशिया पुतना ह्या भगवान श्रीकृष्णाचे जे वैरी आहेत किंवा श्रीकृष्ण चरित्रामध्ये आलेले आहेत, यांचं आणि कंसांचं काय आहे, काय संबंध आहे यांचा? तेव्हा श्री चक्रधर स्वामी सांगतात की काकू बकू केशिया आणि पुतना हे चारी सुद्धा दुर्मल राजांची मुलं होते आणि आपले भाऊ आणि बहीण यांनाच आपल्या संकट समयी कंसाने बोलवलेला. आपले भावाची मदत करण्यासाठी काकू बकू केशिया आणि पुतना हे मथुरेवर आलेले आहेत. आता आसुरच ते आसुरांची मदत करणारच. पाठीमागून जरासंघ सुद्धा आलेला. आसुरांच्या पुढे यादवांचा निपात झाला. निपात काय झाला, अगदी निवडून एकेका यादवांचा नाश त्यांनी करायची सुरुवात केलेली आहे. नाशी असं तसं नव्हे, तर गर्भामध्ये यादवांचा वंश सुद्धा त्यांनी ठेवला नाही. सुसेनाचे काही मांडलिक राजे होते, त्याच्यामध्ये कृतकर्मा आहे किंवा उद्धवदेव आहे, यांनी त्या आसुर शक्ती पुढे शरणागती पत्करली आणि कंसाजवळ जाऊन ते म्हणाले की आधा तुझ्या शक्ती पुढे किंवा तुझ्या अत्याचारापुढे आम्ही त्याचा प्रतिकार करू शकत नाही. आजपासून आतापर्यंत आम्ही सूरसेनाचे मांडलिक होतो, आता आम्ही तुझे मांडलिक राहू असे म्हणून उद्धवदेवांनी शरणागती पत्करलेली आहे. आणि ह्या कंसाच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी मांडलिकत्व स्वीकारून काय, मांडलिकत्व तर राहिलंच नाही, एक क्षत्रिय कारभार या कंसाचा सुरू झालेला आहे. आणि आज ना उद्या या संपूर्ण राजाचं निपात होईल, परंतु त्याला वेळ आहे. कारण हे आता हा जो स्तोम माजवलेला आहे, हा जो स्तोम शमवणं माणसाचं काम नाही, माणसाच्या हाताची ही गोष्ट नाही. आता याला फक्त परमात्माच राखण करेल अशी इच्छा नसताना सुद्धा उद्धवदेव, कृतवर्मा अधिक जितकेही यादव राजे होते, त्या सर्वांनीच या कंसाचं मांडलिकत्व स्वीकार केलेला आहे. आणि जे काही होत होतं ते शांतपणे ते पाहत होते. कारण कंसाला प्रतिकार करावं एवढी शक्ती, एवढी ताकद त्यांच्यामध्ये नव्हती. आणि एखाद्या माजलेल्या हत्तीसारखं कंसाने आपला राज्यकारभार सुरू केलेला. अशी ही इथपर्यंतची जी कथा आहे, ते श्रीकृष्ण महाराजांच्या जन्माच्या अगोदरची आहे. आता इथून पुढे जो आहे, ह्या भूतलावर श्रीकृष्ण महाराज येणार, इथून ही कथा आता पुढे सुरू झालेली आहे. या ठिकाणी आता वर्णन करत असताना असं वर्णन केलं जातं की मथुरेमध्ये कंसाचे राज्य, बंदी शाळेमध्ये देवकी आणि वसुदेव, ज्यावेळेस देवकीला प्रथम पुत्र झाला, त्यावेळेस हे मनामध्ये सारखं घोळत होतं की नारदाने आपल्याला सांगितलेलं आहे, पहिला पुत्र वध करी खालून वर की वरून खाली. त्याच्यामुळे कंसाने आता ठरवलेलं आहे की देवकीचा कोणताही बाळ जिवंत ठेवायचा नाही. म्हणून जसं त्याला पहिलं कळलं की देवकीला पुत्र झालेला आहे, तसा तो पळतच बंदीखान्यामध्ये आला आणि त्या पुत्राला आपल्या बहिणीच्या हातून त्याच्या उसंगीहून त्यांनी हिसकावून घेतलं. आणि जवळच जे पाषाण होतं, त्या पाषाणावर त्या मुलाचे पाय धरलेले आहेत आणि त्या पाषाणावर त्यांचं डोकं आपटून त्यांचा वध केलेला आहे. असे एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, 7 मुलांचा वध या कंसाने देवकीच्या डोळ्यात देखत केलेला आहे. संसारामध्ये सगळ्यात मोठं दुःख जर असेल आई वडिलांना, तर आपल्या डोळ्या देखत आपल्या मुलाचा मृत्यू हा सगळ्यात मोठं दुःख असतं. पहिला मुलगा मारल्यानंतर
आक्रांत करत राहिले वसुदेव देवकी, खूप दुःखी झाले. परंतु काय करणार, अनियंत्रित राज्य सत्तेपुढे त्यांना काही करता येत. पहिला मुलगा मारला गेला, खूप रडले, खूप रडले वसुदेव देवकी, खूप रडले. पण त्यांची ते रडणं, त्यांचे डोळे पुसणारा बंदीखान्यामध्ये कोणी नव्हतं. रडत राहिले, रडत राहिले. दुसरा मुलगा झाला. दुसऱ्या मुलालाही कंसाने तसंच दगडावर आपटून मारलेलं आहे. अशी 1 2 3 4 5 6 7 7 मुलांचं वध ह्या कंसाने केलेलं आहे. 7 मुलांचं दुःख ह्या मातेने पचवल्यानंतर मग एक दिवस बंदीखान्यामध्ये त्यांना भेटण्यासाठी, वसुदेवाला आणि देवकींना भेटण्यासाठी यशोदा ही आलेली आहे. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला आपलं दुःख सांगते, कारण ह्या दोघांची मैत्री, नंद आणि वसुदेवांची मैत्री ही लहानपणापासूनची मैत्री आहे. यशोदा त्या बंदीखान्यामध्ये येते आणि आल्यानंतर देवकी आपलं जे दुःख आहे यशोदेला सांगते. ओक्साबोक्सी रडते की पहा, माझा रक्ताचा भाऊ, माझा सख्खा भाऊ, त्यांनी आमच्यावर इतका अत्याचार केलेला. आमचं राज्यकारभार ते हिसकून घेतलं, परंतु आमच्या मुलांना सुद्धा याने ठार मारलेला. मुलांचं मुख पाहावं, ते मुख पाहून सुख दुःख स्वीकार करावं, हे माझ्या नशिबीत आलंच नाही, अशी दुःख करायला लागली. यशोदाही काही करू शकत नव्हती. यशोदेने समजूत घातली, देवकी तू एवढी काही चिंता करू नकोस. तुला देवाने 7 पुत्र दिले आहेत, पण 7 पुत्रांचं मुख पाहावं हे तुझ्या नशिबी नव्हतं. परंतु देवकी, मी ही गर्भवती आहे, तू चिंता करू नकोस. माझा जो पुत्र होईल ना, कंस वधत असेल तर 8वा पुत्रही वधू दे, परंतु मला जर मुलगा झाला ना, तो मी मुलगा तुला देऊन टाकेल. कारण आकाशवाणी ही 8 पुत्रांची झालेली आहे आणि दत्तक घेणे हे काही चुकीचं नाही. तेव्हा 8 पुत्रांनंतर तुला जर पुत्र नाही झाला किंवा झालाही झाला तर फार आनंदाची गोष्ट, आणि नाही झाला तर देवकी चिंता करू नकोस, मी माझा पुत्र मी तुला देईन. असं यशोदेने देवकीला वचन दिलेलं आहे बंदीगृहात. आता ही जी घटना आहे ही सगळी मागची जी घडलेली आहे, कृतयुगामध्ये जी घडलेली घटना आहे. मग तुम्हाला मी सांगितलं, ऋषी मुनी, जयंत राजा, जयंती राणी, हे सगळाच क्रम जो ब्रह्म्याने लिहून ठेवलेला आहे तोच क्रम या ठिकाणी घडतो आहे. तेच नंद यशोदा म्हणून आलेले आहेत, देवकी वसुदेव म्हणून आलेले आहेत, 7 पुत्र म्हणून आलेले आहेत. आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर यशोदेने त्यांना असा शब्द होऊन गेलेला आहे. उग्रसेनानी आपल्या मुलीचा विवाह वसुदेवासोबत केलेला आहे. तिचं नाव देवकी आहे, जी कंसाची बहीण आहे. परंतु उग्रसेनाचा एक लहाना भाऊ, त्याचं नाव रोहिणू, त्या रोहिणूनी सुद्धा आपली जी मुलगी आहे रोहिणी, तिचा विवाह वासुदेवासोबत केलेला आहे. हा टॉपिक पाठीमागे सांगायला पाहिजे होतं, परंतु ह्या ठिकाणी सांगण्यात आले. म्हणून वासुदेवाला 2 पत्नी, एक देवकी आणि दुसरी रोहिणी. देवकी ही उग्रसेनाची मुलगी आणि रोहिणू हे त्यांची उग्रसेनाची भाऊ, त्यांची ही मुलगी रोहिणी. रोहिणी आणि देवकी दोघे सुद्धा त्याच बंदीगृहामध्ये
त्याच तुरुंगामध्ये राहत होते. परंतु या ठिकाणी रोहिणीला तसा काही मुलगा वगैरे झाला असा काही उल्लेख आलेला नाही. परंतु देवकी त्यावेळेस ज्यावेळेस भेटायला आलेली आहे त्या मात्र त्या ठिकाणी त्या वेळेमध्ये असा उल्लेख आलेला आहे की त्या काळामध्ये रोहिणी सुद्धा गर्भवती होती. रोहिणीला बाहेर येण्या जाण्यासाठी काही आग्रह नव्हता, त्याला काही थांबवणं नव्हतं, कारण रोहिणीशी वैरच नव्हता. कंसाचा वैर हा देवकीशी आणि वसुदेवाशी होता. वसुदेवाचा राज्यकारभार राज्य गादी त्याला पाहिजे होती आणि देवकीचा आठवा पुत्र जो त्याचा कर्दन काळ होता हा त्याला पाहिजे होता. म्हणून वसुदेव आणि देवकी ही बंदीगृहामध्ये, रोहिणी मात्र बंदीगृहामध्ये येतही होती जातही होती, तिथं राहूही शकत होती. असा हा 7 पुत्रांचा वध ह्या कंसाने केलेला आहे. उद्याच्या सत्रामध्ये परब्रह्म परमात्म्याचा अवतार भगवान श्रीकृष्ण या भूतलावर येणार आहे. आनंदाचा दिवस आहे, आनंदाचा उत्सवाचा दिवस आहे. श्रीकृष्ण परमात्मा या भूतलावर कसे येतात, आपण या ठिकाणी कसं साजरं करावं हे आता उद्याच्या सत्रामध्ये आपण ऐकणार. मेरी बाह पकड़ लो घनश्याम सावरिया गिरिधारी, बाह पकड़ लो घनश्याम सावरिया गिरिधारी, मैं जाऊं बनबटी धाम सावरिया गिरिधारी, मैं जाऊं बनबटी धाम सावरिया गिरिधारी, वसुदेवस्तं हंसचानूरमर्दनम् देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। श्री गोपाल कृष्ण महाराज की